परळीनंतर शिरसाळा गावातही सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले. आंदोलकांकडून सुरेश धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. सुरेश धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट. धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. काळे झेंडे दाखवणाऱ्यांच्या नेत्यांनाही आमच्या मतदारसंघात आल्यानंतर असे चित्र दिसेल. सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना इशारा. वाल्मिक कराडला तुरुंगात मटण पुरवलं जात असल्याचा सुरेश धसांचा आरोप. कराड आणि इतर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, सुरेश धसांची मागणी. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आकाचा हात. सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर आरोप. आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. निकालाची प्रत प्राप्त झाल्यावरच कोकाटेंवर पुढील कारवाई. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका. सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा. पीएमओनं पंतप्रधान मोदींना भटकती आत्म्याच्या शेजारी कसं बसू दिलं. मोदी पवारांच्या बाजूला बसणार नाहीत असं मला वाटलेलं. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर राऊतांचा खोचक टोला. महायुतीमध्ये निधी वाटपात प्राधान्य भाजपला, नंतर मित्रपक्षांना. सरपंचांना निधी वाटपावरून मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. धर्मवीराच्या गावांना टार्गेट करून भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याच्या सूचना. तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यासह मंदिराची पुनर्बांधणी होणार. 2 वर्ष देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची नव्यानं उभारणी होणार. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपट सुसाट. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 8 दिवसात 249 कोटी रुपयांची रेकॉर्ड ब्रेक कमाई.